साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितलं की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो. रोज 5-6 ॲप्लिकेशन येतात, खालच्या स्तरावर येत असतात. 3,500-4,000 आत्तापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील. पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे 4-5-10 अर्जांची ही वाढच होत असते. पण हे आम्ही मागवून घेतलेले नाही आहेत. हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत, ज्यांनी लाभ घेतलेला आहे 2-3-4 महिने, पण त्यांना त्या ठिकाणी आत्ता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत, हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेने, हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे. आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाही आहे किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही. असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की 4-4.5 हजार महिला अशा आहेत, 4-4.5 हजार आहेत. आमचा हा आकडा जो रोज 5-10 ज्या महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येतात त्या ह्यांनी हे होते, तो रोज बदलत राहतो. आत्ता साधारणपणे 3,500-4 हजार असतील. पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल, ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही. इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं, नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे. तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो. तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीनं ती प्रक्रिया होईल. पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही. हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे. हे मला असं वाटतं की साधारणपणे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे. कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील, ज्यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे. एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मेंडेट हे महायुतीला मिळालंच नसतं. शेवटी घटक पक्ष म्हणून आम्ही एकमेकांसाठी काम केलेलं आहे. महायुतीचा उमेदवार निवडून यावा ह्यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा RPI असो, आमचे घटक पक्ष असो, आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही 237 जे काही मॅन्डेट आहे ते महायुतीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता त्याचं मूल्यमापन करणं, आता 5 वर्षांनी ज्या वेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल. आता आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहे आणि आम्हाला पुढची 5 वर्ष एकत्रितपणाने काम करायचं आहे. कुठेही शासनाचं, महायुतीचं नाव खराब होणार नाही. आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दावोसला गेलेले आहेत. ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला, तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी, आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी, आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते तिकडे गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत. आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं, काय होऊ शकलं असतं ह्या संदर्भातल्या खटाटोपमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्याला पुढं न्यायचं आहे, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून न्यायचं आहे. मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्ती महत्त्व दिलं आम्ही, तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील. आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीनं लँडस्लाईड विक्ट्री लोकांनी दिलेली आहे. शेवटी जनतेसमोर आपण काय उदाहरण ठेवतोय, जनतेला कुठेही वाटायला नको की बाबा यांना आपण का निवडून दिलं, या गोष्टीचा आम्ही जास्त विचार करणं गरजेचं आहे. कारण मला माध्यमांच्याकडूनच पोचलेली आहेत जे काही 3-4 दिवसापासून चाललेलं आहे त्या संदर्भात. आणि आमची एक भूमिका त्याच्यामध्ये आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आत्ता राज्यामध्ये नाही आहेत आणि मंत्री म्हणून किंवा साधारणपणे महायुतीच्या सरकारमधले घटक म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या वेळेला ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करतायत त्यावेळेला कुठल्याही पालकमंत्री असो इतर काही असो त्याच्यावरनं इथं वातावरण दूषित करणं, ते तिथं बाहेर असताना आज सुद्धा आता KM हॉस्पिटलला सकाळी त्यांची व्हिजिट झाली, त्या संदर्भातला त्या आढावा घेत आहेत. मी मंत्री म्हणून इथं असेल किंवा इतर आमचे मंत्री असतील, आमच्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की ते आमचं प्रतिनिधित्व तिथं करत असताना आम्ही या ठिकाणी वातावरण एक जे आहे ते सलोख्याचं चांगल्या पद्धतीनं ठेवणं. त्याच्यामुळे पालकमंत्री पदाचं जे काही आहे स्थगिती आहे, ते मुख्यमंत्री आणि तिन्ही आमचे जे नेते आहेत ते त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही फारसा वेळ घालवणं किंवा टीका टिप्पणी करणं हे अपेक्षितही नाही
आणि मला असं वाटतं की माझ्याकडून ते होणं एक जबाबदार मंत्री म्हणून ते योग्यही नाही. तर याच्यामध्ये आहे की आम्ही सगळेच निवडून आलेलो आहोत. आज काही आम्ही घराणेशाही आणि हा विषय तर त्याच्यामध्ये असूच शकत नाही, कारण आम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे. आम्हाला मायबाप जनतेने ह्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि आमच्या नेतृत्वाने ते आम्हाला जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री तिथल्या जिल्ह्याच्या मंत्र्याला असं वाटत असतं की त्यांनी पालकमंत्री व्हावं. ती इच्छा व्यक्त करण्यामध्ये काहीही वावगं नाही, पण ती इच्छा व्यक्त करत असताना ती कशा प्रकारे आपण करतो ह्याला मला वाटते जास्ती या ठिकाणी महत्त्व देणं गरजेचं आहे. आज असे अनेक जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना स्वतःचे, जिथं आमचे पण मंत्री आहेत त्यांना तिथलं पालकमंत्रीपद नाही मिळालेलं आहे. ज्या वेळेला 3 पक्ष एकत्रितपणाने काम करत असतात, महायुती म्हणून आम्ही काम करत असतो, त्यावेळेला कुठं ना कुठं तरी काही ना काही ॲडजस्टमेंट, तडजोडी या येतच असतात. आता आमचेही बऱ्याच ठिकाणी मंत्री आहेत, लातूरमध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, नाशिकमध्ये तर 7 आमदार आणि 2 मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. पण एक संयुक्तिक निर्णय झाला आणि त्यातून ज्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी तिथं देण्यात आली. कोल्हापूरची शिवसेनेच्या आंबेडकर मला वाटते मंत्री आहेत, त्यांना देण्यात आलेली. तिथे आमचे मुश्रीफ साहेब सिनियर मंत्री आहेत, 5 का 6वी टर्म आहे त्यांची. पण ज्या वेळेला लातूरला आमचे बाबासाहेब पाटील मंत्री झालेले आहेत, साताऱ्याला मकरंदाबा मंत्री झालेले आहेत, तिथे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा 2 आहेत, शिवेंद्रराजे मंत्री झालेले आहेत आणि जयकुमारजी आहेत. पण तरीसुद्धा शंभूराज तिथं पालकमंत्री झालेले आहेत. त्याच्याबाबत काय आमचं म्हणणं नाही आहे. शेवटी महायुतीचे ज्या वेळेला नेतृत्व बसतात आणि ते काही संयुक्त निर्णय घेतात, तो निर्णय मान्य करणं कोणाच्याही बाजूने असो तरी मान्य करणं ही त्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे. त्यांनी बसून निर्णय घेतलेले आहेत म्हणजे काही ना काही कारणं त्या संदर्भातली आहेत. आणि महायुतीमध्ये आपण आहोत तर सगळ्यांचं काही समाधान होऊ शकत नसतं. शेवटी कुठं ना कुठं तरी ॲडजस्टमेंट करूनच, जसं संसार चालवत असताना सुद्धा नवरा बायकोला ॲडजस्ट करूनच तो चालवावा लागत असतो, तसं महायुतीमध्ये सुद्धा काही ना काही ॲडजस्टमेंट्स आपल्याला कराव्याच लागत असतात. माझी स्वतःची भूमिका आहे की पालकमंत्रीपद हा एक भाग झाला, हा मंत्रिपदातल्या किंवा महायुतीच्या संबंध कामकाजामधला एक घटक आहे. हे काही संपूर्ण महायुतीच्या सरकारचं कामकाज नाही आहे. त्याच्यामुळे आज मंत्री म्हणून मी महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करते. 2 वर्ष मी जिल्ह्याची पालकमंत्री नव्हती. मी त्या संदर्भातली कधी मागणी किंवा कधी त्या संदर्भातली माझ्याकडनं कधी हेही झालं नाही. उदय सामंत साहेब आमचे पालकमंत्री होते, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम करत होतो, चांगल्या पद्धतीनं काम करत होतो. कधी त्या संदर्भातली एक छोटीशीही तक्रार ही 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आलीही नाही. त्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीनं आमचा जिल्हा सांभाळला. आम्हाला सगळ्यांनाही चांगल्या पद्धतीनं त्यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. आत्ता 5 वर्षाच्यासाठी आम्ही काम करत आहोत. मी मंत्री म्हणून काम करते, भरतशेठ मंत्री आहेत, तिथं पलीकडे योगेश कदमजी असतील, उदय सामंत साहेब आहेत, पलीकडे नितेश राणेजी आहेत. त्यामुळे हा एक भाग झाला. पण मंत्री म्हणून कोकणाला पहिल्यांदाच 5 मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोकण आपण किती विकासात्मक दृष्टीने पुढं घेऊन जातो